नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत अळणी बोटीची भाजी कशी बनवायची ते। आपण याला स्टेप बाय स्टेप असं बघणार आहोत। छान असं याचं अळणी रसा सूप असं हे केलेलं आहे मी। चला यासाठी काय काय लागतं आपण बघूया। तुम्ही याला पोळी, भाकरी, भाजी, भात सोबत तुम्हाला जसं हवं तसं एन्जॉय करू शकता। चला, हे बघा, यासाठी मी 1 किलो अशी ही बोटी घेतलेली आहे। याला छान असं गरम पाण्याने धुवून हळद मीठ टाकून एकदम लिंबू टाकून साफ अशी करून घ्यायची आहे ही। यासाठी मी काळा मसाला, लाल तिखट, हळद, टोमॅटो, कांदा आणि हे तेजपत्ता घेतलेला आहे। याचबरोबर आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, कोथिंबीर, खोबरं आणि तीळ आणि खसखस याचा वापर करणार आहोत। त्याचं आपण वाटण तयार करणार आहोत। कढईमध्ये बघा आपण सर्वात आधी तेल टाकलेलं आहे। तेल गरम झाले की त्यात आपण कांदा टाकूया। दोन तीन तेजपत्त्याची पानं मी टाकलेली आहेत। आता यामध्ये मी 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ ॲड करते। आता यामध्ये आपण आपली भाजी ॲड करूया। छानपैकी मिक्स करून घेऊया। हे बघा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचे। आता यातलं पूर्ण पाणी आपल्याला आटेपर्यंत ही अशीच होऊ द्यायची आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने याला पाणी सुटतं। हे पाणी निघालेलं आपल्याला पूर्णपणे सुकू द्यायचं आहे। म्हणजे हे जेव्हा सुकलं त्यावेळेसच आपल्या भाजीला वास येत नाही। हे बघा, यातलं आता पाणी असं संपत चाललंय। हे अशा पद्धतीने करून घेतलं की त्याचा वास अजिबात येत नाही। यातलं हे पूर्ण पाणी आपल्याला सुकू द्यायचं। हे बघा, यातलं पाणी संपत आलेलं आहे आणि आता हे तेल यामध्ये उरलेलं आहे। पद्धतीने आपल्याला छान अशी यात हलवून द्यायची आहे। चला, यातलं पूर्णपणे पाणी असं संपलेलं आहे। हे बघा, त्याला आपण थोडंसं साईडला करून घेऊया।
आणि यात एक मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट ॲड करूया. एक चिरलेला टोमॅटो, अशा पद्धतीने नॉनव्हेजची कोणतीही भाजी केली की तिचा वास येत नाही. तर छान असं आपण परतून घेऊया. हे बघा, आता आपण यामध्ये पाणी ॲड करू. याला उकळी आली की आपण आता याला कुकरमध्ये ॲड करूया. हे बघा, छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण याला कुकरमध्ये ॲड करूया. हे बघा, कुकरमध्ये मी याला ॲड केले. आता आपण याच्यावर झाकण लावून याला 4 ते 5 शिट्ट्या होऊ देऊ. सुरुवातीला हाय फ्लेमवर गॅस ठेवूया, नंतर बारीक करूया. अशा प्रकारे 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला याच्या होऊ द्यायच्या आहे. कुकरच्या शिट्ट्या होऊन थंड झाल्या. आपण आता बघूया. छानपैकी शिजलेली आहे. आता आपण याची तुम्हाला जशी बिर्याणी लागेल तशी बिर्याणी किंवा सुकी फ्राय वगैरे भाजीही करू शकता. आता आपण भाजी करूया याची. हे बघा, आपली भाजी तयार आहे. बोटीची भाजी तयार आहे. हा, आणि रस्सा हे केलेले आहे मी. आता तुम्ही पोळी, भाजी, भाकरी सोबत तुम्हाला जसं लागेल तसं एन्जॉय करू शकता. अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू फॉर वॉचिंग.